दिवसभर शाळेत मुलांना शिकवून त्यांना सांभाळून माधवी थकून तिच्या घरी आली. घरी आल्यावर तिने कामवाल्या मावशींना चहा बनवायला सांगितला आणि स्वतः सोफ्यावर आडवी पडली. चहा पिऊन तिला स्वतःचा थकवा घालवायचा होता. यावेळी तिला कुणासोबत बोलण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने येतानाच घराचे मेन गेट बंद केले होते. आत्ता घरात येऊन 5 मिनिटे झाली होती. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. इच्छा नसताना पण तिने फोन घेतला. फोन तिच्या नंदेचा श्वेताचा होता. माधवीने जसा फोन उचलला तशी तिची नणंद श्वेता म्हणाली, हॅलो वहिनी, तू लवकर घरी ये. आई तुझी खूप आठवण काढत आहे. नंदेचं बोलणं ऐकून माधवी घाबरून म्हणाली, ताई आईंना काय झालं? श्वेता म्हणाली, वहिनी मला असं वाटत आहे की तिची शेवटची वेळ आली आहे. तिला तुला भेटायचं, बघायचं आहे. ठीक आहे असं म्हणत माधवीने फोन ठेवून दिला. तिने घड्याळात बघितलं. तिच्या गावी जाणारी ट्रेन रात्री 9 वाजता होती. तिने फोनवरूनच तिचं ऑनलाईन तिकीट बुक केलं. माधवीच्या डोळ्यासमोर राहून राहून तिच्या सासूचा चेहरा यायला लागला. तिने तिच्या सासूची दोन्ही रूपं बघितली होती. अगोदर हसून मनापासून प्रेम करणारी मायाळू सासू आणि नंतर अंथरुणावर पडलेली एक असहाय्य म्हातारी बाई. तिची सासू अगोदर माधवीसोबतच राहत होती. माधवीचा नवरा नागेश त्यांच्या 2 नंबरचा मुलगा होता. मोठ्या मुलाची सारखी बदली होत असायची आणि धाकटा मुलगा अमोल अजून शिकत होता. वयाने त्याच्या मोठ्या दोन्ही भावांपेक्षा खूप लहान होता. नागेशची शहरात परमनंट नोकरी होती आणि त्याची आई धाकट्या मुलाला सोबत घेऊन नागेशजवळ राहायला आली होती. पण हे सुख जास्त दिवस भोगता आलं नाही. एका वर्षातच नागेशचा अपघात झाला आणि तो कायमचा सोडून गेला. नागेशच्या अशा अचानक जाण्यामुळे माधवीचं पूर्ण आयुष्य भकास झालं. काही आर्थिक मदत, नवऱ्याचे फंड मिळाले, पण नवरा एवढ्या लवकर तिला सोडून गेला. खूप कमी वयात नवरा सोडून जाण्याचे दुःख कितीही पैसा मिळाल्याने भरून येत नाही. तिच्या सासूने परिस्थिती समजली आणि काही महिन्यातच धाकट्या मुलाला घेऊन थोरल्या मुलाकडे राहायला आली. इकडे माधवीने हिंमत हरली नाही. तिच्या नवऱ्याचा मिळालेला पैसा आणि तिचे दागिने विकून आणि बँकेचे लोन काढून स्वतःचे एक घर खरेदी केले. सुरुवातीला सगळं काही सोपं नव्हतं. हळूहळू खूप मेहनत करून खर्चात बचत करत तिने लोन फेडायला सुरुवात केली. बघता बघता तिचं सगळं कर्ज फिटलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर माधवीचे सगळे जग तिची मुलगी नेहा आणि तिच्या नोकरीभोवतीच फिरायला लागलं. सुरुवातीला तिच्या सासूसोबत अधूनमधून थोडंफार बोलणं होत असायचं, पण हळूहळू काम जास्त वाढल्यामुळे बोलणं कमी व्हायला लागलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर माधवीचे सासर तर जणू सुटलेच होते. तिचा थोरला दीर आणि जाऊ फक्त विचारपूस करण्यापुरताच फोन करायची. बाकीच्यासोबत त्यांचं काही देणं घेणं नव्हतं. नवऱ्याची संपत्ती, घर याच्या वाटणीतल्या हक्काबद्दल तर लांबच, पण तिला कुणी साधं हेही विचारत नव्हतं की तू तुझं घर आणि तुझ्या मुलीला कशी सांभाळतेस, किंवा तुझी नोकरी कशी आहे, कुठल्या गोष्टीची कमी तर नाही ना. माधवीच्या माहेरी पण तिच्या दादा वहिनीशिवाय दुसरं कोणी नव्हतं. ते त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढे अडकले होते की इच्छा असून पण ते माधवीचा आधार बनू शकले नाहीत. त्यामुळे नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला तिच्या आयुष्याचा संघर्ष एकटीला करायला लागला. एवढं सगळं असून पण तिला तिच्या जवळच्या लोकांकडून थोडी तरी प्रेमाची, आपलेपणाची आशा होती. प्रेमाच्या, आपलेपणाच्या 2 गोड शब्दांची आशा होती. आपले काम, आपण मिळवलेल्या यशावर प्रशंसेची अपेक्षा तर जगात प्रत्येकाला असते, पण माधवीच्या आयुष्यात हे सगळं नव्हतं. तिला स्वतः सगळं काही करायचं होतं. आयुष्यात येणाऱ्या चढउताराला एकटीला सामोरं जायचं होतं. सुख दुःख एकटीने सहन करायचं होतं. माधवीने तिची छोटीशी जग खूप कष्टाने बनवले होते. एक दिवससुद्धा त्या सगळ्यापासून लांब राहणं तिच्यासाठी अवघड होतं. तिने कितीतरी वेळा बाहेर फिरायला जाण्याचे मन बनवले, पण जाऊ शकली नाही. पण आज जाणे गरजेचं होतं, कारण सासूची अवस्था खूप नाजूक होती आणि त्यांनी तिला भेटायला बोलावलं होतं. ट्रेनमधून ती आणि तिची मुलगी नेहा पहाटे पहाटे तिच्या शहरात पोहोचले. त्या दोघी वेटिंग रूममध्ये गेल्या. तिथूनच तिने तिच्या थोरल्या दिराला फोन केला. फोन तिच्या जावेने उचलला. बोलता बोलता तिने त्या दवाखान्याचा पत्ता सांगत म्हणाली, माधवी, आम्ही पण सगळे आवरून आता आईंना बघायला दवाखान्यातच निघत आहोत. माधवीला जावेच्या बोलण्याचा अर्थ समजण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.
ती फोन ठेवून सरळ स्टेशनवरून बाहेर आली, रिक्षा पकडली आणि सरळ दवाखान्यात जाऊन पोचली. त्यावेळी डॉक्टर राऊंडवर आले होते, त्यामुळे तिला बाहेरच वाट बघत बसायला लागले. डॉक्टर गेल्यानंतर माधवी मुलीसोबत सासूच्या वॉर्डमध्ये पोहोचली. तिच्या सासूला सलाईन लावले होते, ऑक्सिजन मास्क लावला होता. सासूच्या गळ्याचा कॅन्सर झाल्यामुळे अन्न पाणी घशातून खाली जात नव्हते. त्यांना बोलता पण येत नव्हतं. त्या फक्त बघू शकत होत्या आणि इशारा करून बोलत होत्या. मागच्या 2-4 दिवसांपासून हीच अवस्था होती. असं वाटत होतं की आत्ता जीव जातो का नंतर जातो. माधवी सासूच्या जवळ गेली आणि त्यांचा हात हातात घेतला. त्यांचं अंग घामाने चिकट झालं होतं. तिला जरा विचित्र वाटलं. तिची नजर सासूच्या केसांवर गेली. असं वाटत होतं की कितीतरी महिने केसांना कंगवा लागला नसावा. आणि लागणार तरी कसा? मागच्या 6 महिन्यांपासून तिची सासू बेडवर झोपून होती. माधवीने सासूला आवाज दिला, तसे तिच्या सासूने डोळे उघडले आणि त्यांच्याकडे बघून जणू त्यांना ओळखत असण्याचा प्रयत्न करत होती. माधवी म्हणाली, आई, मी माधवी, तुमच्या नातीला नेहाला घेऊन तुम्हाला भेटायला आले आहे. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मग हाताने इशारा करून काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. ते बघून माधवीला असं वाटलं की कदाचित त्या पाणी मागत असतील. माधवी म्हणाली, आई, तुम्हाला पाणी पाहिजे का? तिच्या सासूने मान हलवून होकार दिला. माधवीने पाणी देण्यासाठी ग्लास उचलला. तेवढ्यात तिथे असणाऱ्या तिच्या नंदेने तिला थांबवलं आणि म्हणाली, वहिनी, डॉक्टरांनी आईला काहीही खायला प्यायला देऊ नका म्हणून सांगितलं आहे. तसा माधवीचा हात थांबला. नाईलाजाने तिने तिच्या सासूकडे बघितलं. तिच्या सासूला पण तिची मजबुरी समजली. आणि का समजणार नाही, कारण मागच्या 4-5 दिवसात हेच तर सगळं चालू होतं. त्यांना बघायला येणाऱ्या प्रत्येकाला त्या पाणी मागत असायच्या. ते त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न पण करायचे, पण तिथे असणारे डॉक्टर किंवा नर्स त्यांना थांबवत असायचे. आणि तिची सासू निराश होऊन डोळे बंद करून घ्यायची. सासूचा हा लाचारपणा बघून माधवीचे डोळे भरून आले. तेवढ्यात तिची नणंद म्हणाली, वहिनी, तू घरी जाऊन थोडा वेळ आराम कर. रात्रभर प्रवास करून थकली असशील. अगोदर माधवीने पण हाच विचार केला होता, पण तिचं मन सासूची अवस्था बघून घरी जाण्याचं झालं नाही. ती म्हणाली, ताई, मी ठीक आहे. माधवी दवाखान्यात थांबली. ती स्टूल घेऊन सासूच्या पायाजवळ बसली. तिच्या मनात आलं सासूचे पाय दाबावेत, म्हणून तिने जशी सासूच्या पायावरची चादर काढली तसा घाण वास तिच्या नाकात गेला. तिने अजून चादर वर केली तर अंथरूण खूप घाण झालं होतं. सासूसोबत हा तिचा दुसरा अनुभव होता. या अगोदर तिने सासूचा चिकट हात आणि त्यांच्या केसांची अवस्था बघितली होती. माधवीला आता समजायला जास्त वेळ लागला नाही की आता सासूचे वाचणे खूप अवघड आहे. जवळजवळ सगळ्या पाहुण्यांना याची चाहूल लागली होती. त्यामुळे सगळे पाहुणे बातमी मिळताच भेटायला येत होते. तिच्या सासूचा कॅन्सर शेवटच्या स्टेजवर पोहोचला होता. आता त्यांची वाचण्याची कसलीच आशा उरली नव्हती. माधवीचे मन भरून आले. तिला या गोष्टीचे दुःख होते की सासूला मरायचंच आहे तर का त्यांच्या मनातल्या इच्छांना मारून घाणीत मरण्याची वाट बघत बसायचं? का आपण त्यांना एक स्वच्छ आणि चांगले वातावरण देऊ शकत नाही? तिला माहीत होतं की म्हातारपणात, त्यांच्या आजारपणात त्यांचा स्वतःचा मुलगा, मुलगी किंवा सूनच काहीतरी करू शकतात. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही काहीही करू शकत नाही. नोकर तर फक्त करायचं म्हणून काम करत असतात. इथे जवळच्या लोकांच्या जवळ वेळ नव्हता आणि जरी असला तरी त्यांचा अहंकार त्यांना आडवा येत असायचा. पाहुणे भेटायला यायचे, त्यांची विचारपूस करायचे, डॉक्टरांना भेटायचे, थोडा वेळ बसून काम खूप असल्याचे सांगून काढता पाय घ्यायचे. माधवीला असं वाटलं की आता लगेच सासूला गरम डेटॉलच्या पाण्याने आंघोळ घालावी. पण त्या वॉर्डमध्ये दीर, नंदीच्या नवऱ्याला आणि दुसऱ्या पुरुषांना बघून ती शांत बसली. दुपारपर्यंत सगळे पुरुष निघून गेले. तिची जाऊ पण पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला घरी गेली होती. वॉर्डमध्ये माधवी, तिची नणंद आणि तिचा धाकटा दीर होते. माधवीने मनातल्या मनात एक निर्णय घेतला. तिने वॉर्ड बॉयला आवाज देऊन गरम पाणी, डेटॉल आणि स्पंज आणायला सांगितला. माधवीने बघितले की सासूच्या केसात खूप गुंता झाला होता.
आणि ते सोडवणे खूप कठीण काम होतं. खूप विचार केल्यानंतर ती बाहेर गेली. एक कात्री विकत घेतली आणि सासूचे केस कापून छोटे केले, म्हणजे त्यांची साफसफाई करणं, देखभाल करणं सोपं होईल. तिने सासूचे सगळे अंग डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतले. स्वच्छ धुतलेले कपडे घातले, केस विंचारून बांधले, बेडवरची चादर बदलली, त्या वॉर्डमधली फरशी स्वच्छ पुसून घ्यायला सांगितली. त्यानंतर तिच्या सासूच्या चेहऱ्यावर चमक आली होती. माधवी संध्याकाळपर्यंत सासूजवळ थांबली होती. तिने सासूचे केस कापलेले कुणालाही आवडले नव्हते, पण ज्या मेहनतीने तिने सासूची साफसफाई केली ते बघून सगळे लोक खुश झाले होते. सगळे तिची प्रशंसा करत होते. सासूचे केस कापल्यामुळे दिराचे कठोर बोलणे ऐकून घ्यायला लागले होते, पण माधवीने त्यांना काही उत्तर दिले नाही आणि नंदेच्या सोबत घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता माधवी परत दवाखान्यात पोहोचली आणि नंतर परत सासूची स्वच्छता करायला लागली. दुपारी सासूने परत पाणी मागितले, तेव्हा माधवीने डॉक्टर रागवतील म्हणून सांगितले आणि म्हणाली, आई तुम्ही ठीक होऊन मग पोट भरून पाणी पिणार आहात. पण यावेळी तिची सासू काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. त्यांनी इशारा करून हात जोडून पाणी प्यायला मागितले. हे बघून माधवीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने कुणाचीही पर्वा न करता कप भरून पाणी सासूला पाजले. नंदीला आणि जावेला हे बघून आश्चर्य वाटले की सगळे पाणी घशातून खाली गेले, कारण कॅन्सरमुळे त्यांचा गळा पूर्ण बंद झाला होता. पाणी पोटात गेल्यामुळे तिच्या सासूच्या अंगात जणू नवीन जीव आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्या त्यांच्या मुलीसोबत सुनेसोबत थोडं थोडं बोलत होत्या. आता तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात, तुमचा गळा पण मोकळा झाला आहे. तेवढ्यात त्यांनी इशारा करून अजून काहीतरी मागायचा प्रयत्न केला. माधवीने एका पदार्थाचे नाव घेत होती, पण त्यांनी सगळ्यांसाठी नकार दिला. मग माधवी म्हणाली, आई दूध. त्यांनी हो म्हणून मान हलवली, पण यावेळी थोरल्या सुनेने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, आई पाणी तर ठीक आहे, पण दूध डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात नाही. पण त्यावेळी माधवीचे मन एवढे भरून आले होते की ती सासूच्या इच्छेला टाळू शकली नाही. तिने परत कुणाचीही पर्वा न करता सासूला त्याच कपाने दूध पाजले. दूध पण घशातून व्यवस्थित खाली गेले. दूध पोटात गेल्यामुळे सासूच्या चेहऱ्यावर एक वेगळा संतोष आला. त्यांनी इशारा करून त्यांच्या सगळ्या मुलांना बोलावले. बाकीचे सगळे होते, फक्त त्यांचा थोरला आणि धाकटा मुलगा तिथे नव्हते. त्यांना पण फोन करून बोलावून घेतलं. माधवीच्या सासूने थोरल्या मुलाचा हात त्यांच्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि नंतर इशारा करून माधवीला आणि धाकट्या मुलाला जवळ बोलावले. त्यांनी धाकट्या मुलाचा हात पकडला आणि माधवीच्या हातात दिला, जणू तिला डोळ्यांनी सांगत होत्या की आता माझ्यानंतर माझ्या धाकट्या मुलाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू त्याची थोरली बहिणी आहेस आणि थोरली बहिणी आईसारखी असते. माधवीचे मन भरून आले. ती सासूला म्हणाली, आई तुम्ही काळजी करू नका. भाऊजी मला धाकट्या भावासारखे आहेत. मी त्यांची जबाबदारी घेते. नंतर त्यांनी धाकट्या मुलाकडे बघितले, जो आईकडे डोळ्यात पाणी घेऊन बघत होता. तेवढ्या सासूचा हात माधवीच्या हातातून खाली पडला. तिने सासूकडे बघितले तर त्यांचा श्वास थांबला होता. खोलीत सगळे रडायला लागले. तिचा दीर माधवीकडे बघून ओरडत म्हणाला, तू माझ्या आईचा जीव घेतलास. तू का तिला पाणी आणि दूध दिलेस? माधवीला काहीच कळत नव्हते. ती सुन्न होऊन बघत होती. राहून राहून तिला सासूचा इशारा आठवत होता. तिने विचार केला की मी काही चुकीचं काम केलं नाही. जर आई जाणार हे माहीत होतं तर का त्यांना उपाशीपोटी मरून द्यायचं होतं? लोक तर घरातून कोणी निघाले असेल तर त्यांना पण उपाशी जाऊ देत नाहीत. मग सासूला शेवटच्या क्षणी ती कशी उपाशीपोटी जाऊ देणार होती? सगळी रडारड सुरू होती. दीर बडबडत होता. माधवीला ऐकवलं गेलं नाही म्हणून ती बाहेर निघाली. ती दारातून बाहेर जाणार तेवढ्यात कुणीतरी तिचा हात पकडला. तिने बघितलं तर तिचा एक हात धाकट्या दीराने तर दुसरा हात तिच्या मुलीने पकडला होता. त्या क्षणी तिला असं वाटलं की तिची सासू कुठे गेली नाही, तर त्यांच्या माघारी एक जबाबदारी, एक विश्वास आणि एक घट्ट नातं सोडून गेले आहेत. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
तिने वळून शेवटचं तिच्या सासूला बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर अजून पण तोच संतोष होता, जो पाणी आणि दूध पिल्यानंतर आला होता. जणू त्या त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंदात गेल्या होत्या. माधवीच्या मनात कुठलाच अपराधबोध नव्हता. तिला विश्वास होता की तिने तेच केलं जी एक मुलगी तिच्या आईसाठी करते. तिने धीराचा आणि मुलीचा हात घट्ट पकडला. तिला सासूची ती नजर आठवली, ज्यात एका आईची काळजी आणि शेवटचा विश्वास लपला होता. माधवी मनातल्या मनात म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. तुमचा हा मुलगा आजपासून माझी जबाबदारी असेल आणि ती मी मन लावून पूर्ण करेन.